जिवंत पात्र या ठिकाणी आपल्या समोर बघायला मिळणार आहेत. राम, लक्ष्मण, सीता, हनुमंत. केळकर सरांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी रंगमंचावरती यायचं आहे. या सर. यशपाल केळकर सर, आपणास विनंती आहे की आपण त्या ठिकाणी या सर्व कलावंतांचा सत्कार करायचा आहे. या सर. लवकर. आपणास कार्यक्रमासाठी शुभेच्छा. मान्यवरांचे आभार. धन्यवाद. ग. माडगुळकर लिखित गीत रामायण या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेत आहात. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत. मंचकावरती ही पात्र आता या ठिकाणी उपस्थित होतील. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं सहर्ष स्वागत करूया. प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण, हनुमंत, त्याचप्रमाणे रावण, लंकाधिपती आणि त्यांच्या भगिनी शृपणिका. हे पारंपरिक वेशभूषेतली मंडळी जातिवंत कलाकार आहेत. आपल्या सोलापूर परिसरातील बहुरूपी कलाकार आहेत आणि म्हणून आपल्याला त्यांचं अप्रूप आहे. प्रभू रामचंद्राच्या अयोध्या नगरीमध्ये अश्वमेध यज्ञास महासागर जमलेला होता. तापस वेशधारी 2 बटू मंडपी आले आणि म्हणाले, आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य रामचरित गान करतो. श्रीरामांना हे माहीत नव्हतं की हे बटू आहेत ते आपलेच पुत्र आहेत. स्वयं श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. स्वयं श्री राम प्रभु ऐकती, स्वयं श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. स्वयं श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती. दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित्र पित्याचे, पुत्र सांगती चरित्र पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. मंडळी, प्रजेला सुखी ठेवणाऱ्या राजा दशरथाच्या घरी पाळणा हलत नव्हता. हा प्रश्न प्रजेच्या मनात होताच मग राजा दशरथांची आणि राण्यांची काय अवस्था असेल. अशा वेळी उदास कातू आवर वेडे नैनातील पाणी लाडके कौशल्ये राणी अशा मनोभावनेने दशरथाने यज्ञाश्व सोडला. तो पुढे 1 संवत्सरानंतर परत आला. लागलीच सृष्टशृंगाने यज्ञ मांडला आणि या यज्ञीय ज्वालेतून
एक रक्तवर्ण महापुरुष प्रकटला आणि राजा दशरथाला म्हणाला, दशरथा हे घे पायसदान, दशरथा हे घे पायसदान. गात आहे सिद्धराम विभूती. दशरथा घे पायसदान, पायसदान दशरथा घे पायसदान, पायसदान तुझ्या यत्नी प्रगट झालो हा माझा सन्मान. दशरथा 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 यज्ञ तव यज्ञाची होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता प्रसन्न झाले कृपा तुझ्यावर श्री विष्णू भगवान. दशरथा 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 घे पायसदान, पायसदान दशरथा. या पायस सेवनाने तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या. यथावकाश त्या प्रसूत झाल्या, त्यांना पुत्रप्राप्ती झाली. कौशल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत. श्रीराम जन्माचं अप्रूप सगळ्यांना होतं, म्हणून अयोध्येतील स्त्रिया श्री राम जन्मांचंच गीत गात होत्या. कोणतं गीत बरं? राम जन्म लाग सखे राम जन्म. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण है किती. दोन प्रहरी कागश्री सूर्य थांबला. राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. कौसल्या राणी उघडी लोचने, दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने. कौशल्या राणी उघडी लोचने, दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु सुखे कंठदाठला, राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. या राम जन्मामुळं माता कौशल्या तर खूप आनंदी होतीच, याशिवाय भगिनी समान असलेल्या सर्वतींना देखील ती कौतुकानं सांगत असे, सावळा ग रामप्रभू. हा सावळा रामप्रभू कसा आहे? सावळा ग रामचंद्र. गात आहे सिद्धराम. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो. अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळाना येतो, निळ्या कमळाना येतो. सावळा रामचंद्र उद्या होईल तरुण, सावळा रामचंद्र उद्या होईल तरुण. मग पुरता वर्षेल देव कृपेला वरुण,
देव कृपेला वरुण सावळा ग रामचंद्र सावळा ग रामचंद्र सावळा ग रामचंद्र. दिसा मासानी ही सर्वच भावंड वाढत होती, आपापल्या कौशल्यात निष्णांत होत होती. अशाच एके दिवशी महर्षी विश्वामित्र राजदरबारात आले. राजा दशरथ वार्तालाप केला. बोलता बोलता दशरथाला म्हणाले, ज्येष्ठ तुझा पुत्र देई मला दशरथा, यज्ञ रक्षणास तोच योग्य सर्वथा. राजा दशरथाने आणि राणी कौशल्याने या सहमती दाखवली. परंतु रामाचे लक्ष्मणाचे असलेले सख्य पाहून त्यांनी दोघांनाही पुढील विद्यार्जनासाठी महर्षी विश्वामित्रांच्या विद्यामंदिरी पाठवण्याचे ठरवले. त्याचप्रमाणे हे दोन्ही राजपुत्र विश्वामित्रांच्या सिद्धाश्रमी विद्या आत्मसात करू लागले, पराक्रम दाखवू लागले, अनेक प्रकारच्या लीलया करू लागले. या बालकांकडून विश्वामित्रांनी अनेक प्रकारची विद्या आत्मसात करण्यास भाग पाडले. विश्वामित्राच्या आज्ञेप्रमाणे रामाने महाभयंकर राक्षसी ताटिकेचा वध केला. पुढे यज्ञात विघ्न आणणाऱ्या मारीच राक्षसाला श्रीरामाने मानवास्त्र सोडून समुद्रात बुडवले, तर आग्नेय अश्वाने सुबाहूचा वध केला. असे विद्यार्जन व पराक्रम होत असताना जनक राजाकडं एका यज्ञाचं आयोजन चाललं होतं. या यज्ञास राम लक्ष्मणाने यावं म्हणून एका आश्रमीय मुनिजनानं रामाला आग्रह केला आणि त्याप्रमाणे या राम लक्ष्मणाला मिथिला नगरीकडं जाण्यास प्रवृत्त केलं. चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला. गात आहे सिद्धराम. सदा राघवा चला पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला. हे राम लक्ष्मण जनकाची मिथिला पाहण्यासाठी आलेले आहेत. जनक राजानं केलेलं आमंत्रण त्यांनी स्वीकारलेलं आहे. मिथिलेहूनहि दर्शनी नृप राजर्षी तो जनक नराधिप नराधिपेत्या नगरी माझी यज्ञ नभा मांडिला. चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला जनकाची मिथिला जनकाची मिथिला. या मिथिला नगरीकडे जात असताना रामांनी अहिल्याला चरण स्पर्श देऊन तिचा उद्धार केला. ही वार्ता मिथिलाधिपती जनक राजाला समजली आणि त्यांनी या मुनिजनासह येणाऱ्या राम लक्ष्मणाचे जोरदार स्वागत केले. विश्वामित्रांनी यांच्या येण्याचे प्रयोजन सांगितले. दशरथाचे हे पराक्रमी पुत्र जनकाचे विशाल शिवधनुष्य पाहण्यासाठी आल्याचे कळताच जनक राजाने ते शिवधनुष्य दरबारात आणविले. राम लक्ष्मणांनी त्या धनुष्याला प्रणाम करून ते उचलण्याची अनुमती मागितली. आणि अशा प्रकारे जनक राजाने दरबारात हे धनुष्यबाण आणायला सांगितलं. त्याप्रमाणे धनुष्यबाणाची पाहणी राम लक्ष्मण करू लागले. अनुमती देण्यापूर्वीच जनकाला हे शिवधनुष्य उचलताना झालेली रावणाची फजिती आठवली. आणि काय फजिती झाली होती हे धनुष्य उचलताना रावणाची, ते आपण आता काही क्षणात पाहत आहोत. जे स्वप्नवत जनकाला झालेलं होतं तो काही क्षण आपण अनुभवणार आहोत. लंकाधिपती रावण या ठिकाणी मिथिला नगरीमध्ये जनक राजाच्या दरबारामध्ये शिवधनुष्य उचलला. बलाढ्य रावणाला हे शिवधनुष्य पेलणं
तसं काहीच अवघड नाही. राज दरबारामध्ये जनक राजासह त्याची कन्या देखील सीता देखील हजर होती. हा रोमहर्षक प्रसंग जनक राजाला आज देखील आठवत होता. यापूर्वी सीतेचं स्वयंवर मांडलेलं होतं आणि त्यावेळेला जे राजपुत्र आलेले होते त्यामध्ये रावण देखील होता आणि अर्थातच त्याला हे शिवधनुष्य पेललं नाही आणि रावण तिथून निघून गेला. जनक राजाला हा प्रसंग आठवला, स्वप्नवत असणारा हा प्रसंग आठवला आणि ज्यावेळेला राम आणि लक्ष्मणाची शरीरयष्टी पाहिली त्यावेळेला जनकाला वाटलं की एवढा बलाढ्य रावण हा शिवधनुष्य उचलू शकला नाही, तिथं हे धनुष्य राम कसं काय उचलेल. परंतु रामाने शिवधनुष्याला बंधन केलं आणि ते पेललं, उचललं, अगदी लीलया पार कराव्या असं रामाने हे धनुष्य उचललेलं आहे, बाण लावलेला आहे आणि प्रजेला दाखवून दिलेलं आहे की मी हे शिवधनुष्य उचलू शकतो. अर्थातच ठरल्याप्रमाणे जनक राजाने आपली कन्या सीता त्या महावीराला देण्याचा निश्चय बोलून दाखविला आणि अर्थातच या ठिकाणी सीतेचं स्वयंवर झालेलं आहे. स्वयंवर झाले सीतेचे गात आहे. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. जानकी दुर्न न्याहळी राम धनुर्धारी, नयना माझी एक वटुळी निज शक्ती सारी. फुलू लागले फूल हळूहळू गायले, स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. अशा प्रकारे विश्वामित्राच्या आश्रमातून मिथिलेला गेलेले राम लक्ष्मण सीतेसह परत आश्रमाकडे न येता दशरथाच्या दरबाराकडे गेले. या स्वयंवरानंतर श्रीराम गृहस्थाश्रमी आले. राजा दशरथालाही आता हे राज्य रामाच्या स्वाधीन करावे असे वाटू लागले. त्यांनी हा विचार गुरुजन, मंत्री आणि स्वकीयांच्या कानी घातला. त्यांना सर्वांचा दुजोरा मिळताच दशरथांनी चैत्र मासी पुष्य नक्षत्रावर श्रीराम सिंहासनाधीस्थ होणार असा पण केला. हे जाहीर केले, परंतु मंथरा दासीने बुद्धिभेद केला. भरत शत्रुघ्न आजोळे असताना रामाचा अभिषेक होणं योग्य नाही, यातला हेतू शुद्ध नाही, हे राज्य भरताला मिळालं पाहिजे असे कैकेयीच्या कानात सांगितले. लागलीच कैकेयीच्या मनात असूया उत्पन्न झाली आणि तिने दशरथाला बजावले, मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास, भरता लागी द्या सिंहासन, रामासी वनवास. आणि अर्थातच दशरथाला काय बोलावं सुचलं नाही. त्यांनी मौन धारण केलं आणि त्याचबरोबर फायदा या कैकेयीने या मौन धारणाचा उचलला, आपला हेतू साध्य केला
राजाचे मौन हीच अनुमती समजून आज्ञाधारी रामाने वनवास घेण्याची तयारी केली. माता कौशल्याचा आशीर्वाद घेऊन लक्ष्मणाची समजूत काढून राम सीतेकडे आले. त्यांनी निरोप मागितला, सीतेला निरोप मागितला. त्याच वेळी सीता म्हणाली, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. गात आहे सिद्धराम. कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. चरण चालते त्या मार्गे मी त्याच्या भ्रती वनवासाची मनान भीती. संगे आपण भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता, तेथे सीता, तेथे सीता. आणि अशा प्रकारे राम, लक्ष्मण आणि सीता यांनी राजवस्त्रे आभूषणे टाकून वल्कले धारण केली आणि राम, लक्ष्मण, सीता अयोध्यावासियांचा निरोप घेऊन वनवासाला निघाले. परंतु अयोध्याजनांच्या मनात मात्र हेच विचार घोळत होते, राम चालले तो तर तत्पत, राम चालले तो तर सतपत. थांब सुमंता, थांबविरे ते रथ. परंतु सुमंत कसला रथ थांबवतोय? प्रभू रामचंद्राचं त्यांना सांगणंच होतं की केलेला निश्चय हा तडीस न्यायचा आहे. आणि म्हणून रामाने अयोध्यावासियांना अभिवादन केले आणि मार्गक्रमण चालू ठेवले. यथावकाश राम गंगातीरी शृंगेरीपुरी आले. निषधाधिपती गुहाने त्यांचे आदरातिथ्य केले. तरीही ती रात्र त्यांनी इंगुदी वृक्षाखाली काढली. दिवस उजाडल्यावर गुहाने सिद्ध केलेल्या नौकेतून गंगा पार करू लागले. अशा वेळी गुहासह नावाड्यांच्या मनात काय विचार आले ते आपण या गीतामधूनच ऐकून आहोत. नकोस नौके परत फिरू ग. गात आहे सिद्धराम. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. श्रीरामाचे नाम घात या श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय रामदास. जय गंगे जय जय राम, जय गंगे जय भागीरथी, जय जय रामदास. जय गंगे ही दैवाची उलटी रे, माथ्यावरचा ढळवूने. ही दैवाची उलटी रे, माथ्यावरचा ढळवूने. भाग्य आपुले आपुल्या हाती, आपुल्यापासून दूर करू, आपुल्यापासून दूर करू. श्रीरामाचे नाम घात या श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय रामदास. जय गंगे जय जय राम, जय गंगे जय जय राम. अशाच एका सायंकाळी भारद्वाज मुनींच्या आश्रमात राम, लक्ष्मण, सीता आले. भारद्वाजाने त्यांचे स्वागत केले, मार्गदर्शन केले आणि वास्तव्यास चित्रकूट पर्वत योग्य असल्याचे त्यांनी नम्रपणे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी मंदाकिनीच्या तटाजवळ पर्णकुटी बांधली. तोपर्यंत सारथी सुमंत इकडे अयोध्यात पोचलेले होते. दशरथाने त्याच्याजवळ रामाविषयी चौकशी केली आणि अवसान गळल्यागत दशरथ खाली कोसळले. त्यांना सर्वत्र अंधार भासला आणि त्यातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.
वशिष्ठांच्या निर्देशानुसार नंदीग्रामाहून भरताला बोलवण्यात आले. अशा या गंभीर वातावरणात भरत येताच कैकेयीने भरताला सर्व उरकून राजसिंहासन धारण करण्यास सुचविले. कैकेयीचा हा स्वार्थीपणा समजताच भरत क्रोधित होऊन कैकेयीला म्हणाला, काय म्हणाला? माता न तू वैरिणी. गात आहे सिद्धरामी बोलते. अश्वपतीची नव्हेस कन्या नव्हेस माझी माय, धर्मार्थांच्या वंशी श्रीत्या निपजे नांदे काय, वधनाथाचा करी नमुने पतिव्रता काकुणी, माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी. शोके सहज वृक्ष कोविला फळाची शिवा, आत्मघातकी ज्ञानाचे यागातील भाट पवाड, स्वीकारी नवी राज तुझ्यावर, स्वीकारी नवी राज तुझ्यावर, कीर्ती होईल. माता न तू वैरिणी, 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 माता न तू वैरिणी. अशा प्रकारे माय लेकाचं प्रेम काय असतं या रामायणामध्ये वेगळ्या पद्धतीनं मांडलं गेलं. दशरथाचा हा सर्व विधी उरकून भरत श्रीरामाचा तपास काढत काढत चित्रकूट पर्वतावर आला. श्रीरामांच्या चरणांना मिठी मारून त्याने पितृनिधनाची वार्ता सांगितली. भरताचा पश्चातापी स्वभाव पाहून या दुःखद घटनेने व्यथित होऊन राम भरताचे सांत्वन करू लागले. सांत्वन करत असताना रामाने भरताला एवढं सांगितलं, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनात, प्रेम भाव तुमचा माझ्या जागता मनात, क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. रामानं भरताचं एवढं चांगलं सांत्वन केलं तरी देखील भरत आपला हात तर सोडत नव्हता. काय म्हणणं होतं भरताचं? वारंवार काय विनवणी करत होते? रामाने परत अयोध्यात यावे, राज्याभिषेक करून घ्यावा आणि राज्यकारभार पाहावा. परंतु सत्यवचनी रामाने या स्पष्ट नकार देत 14 वर्षानेच येण्याचा आपला निश्चय सांगितला. तेव्हा अत्यंत काकुळतीने श्रीरामाच्या पादुका मागितल्या आणि त्याच पादुका सिंहासनी ठेवून राज्यकारभार पाहण्यास अनुमती देखील मागितली. रामाने यास होकार देताच भरताने या पादुका आपल्या शिरावरती घेतल्या. अयोध्यात येऊन राजसिंहासनावर त्या पादुका ठेवल्या आणि पादुकांच्या साक्षीनेच राज्यकारभार चालू ठेवला. तर इकडे रामाने चित्रकूट सोडून दक्षिणेकडे प्रयाण केले. वाटेत त्यांनी विराट राक्षसाचा वध केला. तसेच पुढे ऋषींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा देखील वध करण्याचं अभिवचन दिलं.
पुढे गोदावरी तटी पंचवटीत आले. येथे रावण भगिनी शृपणिका वावरत होती आणि या शृपणिकेने उच्छाद मांडलेला होता. तेव्हा रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली. काय आज्ञा केली? या राक्षसीला विद्रूप करून टाक. या शृपणिकेचा डाव खूप वेगळा होता. रामाने वारंवार समजावून सांगितलं होतं. लक्ष्मणाने देखील तिकडे दुर्लक्ष केलेलं होतं. परंतु ज्या वेळेला सीतेच्या बाबतीत तिने एक उद्गार काढला त्यावेळेला मात्र राम खवळले आणि शृपणिकेचा ज्या पद्धतीनं रामाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अपमान करायचा होता तो हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला. रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली या राक्षसीला विद्रूप करून टाक. तेव्हा लक्ष्मणाने या शृपणिकेचे नाक छाटले. किंकाळ्या फोडत ती लंकेत पळाली. विरूप झाली शूर्पणखा ही दासातीची चुरी सुडके त्याचा लंकापती सुडके त्याचा लंकापती सुडके त्याचा लंकापती विरूप झाली शूर्पणखा ही दासातीची चुरी सुडके त्याचा लंकापती सुडके त्याचा लंकापती कसले करसी राज रावणा कसले जनपालन श्रीरामाने पूर्ण जिंकले तुझे दंडकावना अंधा तुझ नाही तरी कर्तव्याची भूमी सुडके त्याचा लंकापती 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 सुडके त्याचा लंकापती. अशा प्रकारे शृपणिकेचं लक्ष्मणाने नाक कापलेलं होतं. नाक कापलेल्या अवस्थेत शृपणा तडफडत होती आणि त्याच वेळेला शृपणिकेचं नाक छाटलं गेलं. शृपणिका तडफडू लागली. परंतु तिच्या मनामध्ये मात्र राम लक्ष्मणाबद्दल आणि सीतेबद्दल एक वेगळी असूयाच होती आणि ती असूया घेऊनच ही तडफडणारी शृपणिका लंकेकडे निघाली. लंकेत येऊन तिनं रावणाकडं आपल्या बंधवाकडं गाऱ्हाणं मांडलं. काय गाऱ्हाणं मांडलं ते आपण आता गाण्यात ऐकलेलं आहे. सूड गे त्याचा लंकापती. आणि मग शृपणिकेने चेतवलेल्या रावणाने मारीचाच्या सहाय्याने डाव टाकायला सुरुवात केली. मारीचाने मृगाचे रूप धारण करावे आणि आपण बैराग्याचे. त्याप्रमाणे रावणाने मारीचाला आपलंसं केलं. मारीचाने मृगाचे रूप धारण केले आणि मृग रूप धारण केलेल्या या रूपाकडं सीतेचं लक्ष गेलं. सीता आकृष्ट झाली. सीतेने त्या मृगाला पाहून रामाला विनवणी केली की हा मृग मला पाहिजे. हा श्रीहट्ट रामाना पुरवावा लागला. त्याप्रमाणे रामाने धनुष्य बाण घेऊन त्या मृगाचा पाठलाग केला. बाण सोडला. बाण वर्मी लागताच तो मायावी मृग आवाजात ओरडले. रामाच्या उभ्या उभ्या आवाजामध्ये ओरडले, हे सीते, हे लक्ष्मणा, धाव. तात्काळ लक्ष्मण कुटी सोडून आवाजाच्या दिशेने निघाला. नेमका हाच डाव साधून इकडे रावणाने
अपहरण करण्याचा डाव टाकला. सीतेकडे हा रावण भिक्षा मागतो आहे. लक्ष्मण तर कुटीमध्ये नाही आणि सीता एकटीच आहे या पर्णकुटीत. भिक्षा दानासाठी बाहेर येतात रावणाने तिचे अपहरण करण्याचे ठरवले आणि तात्काळ अपहरण करून तो निघून गेला. इकडे राम आणि सीता त्या मृगाला घेऊन परत आले. राम आणि लक्ष्मण ज्या वेळेला या पर्णकुटीकडे आले त्यावेळेला त्यांना सीता दिसली नाही. दोघांनी पुढे सीतेचा शोध घेण्याला सुरुवात केली. आणि सीतेचा शोध घेण्यासाठी हे राम लक्ष्मण जंगलामध्ये फिरू लागले. जंगलामध्ये फिरताना त्यांना जटायू, धनुपुत्र राक्षस कबंध, किष्किंधाधिपती सुग्रीव, शबरी, हनुमंत, वाली, नील, अंगद, तार, जांबुवान, रुद्रराज संपाती आणि विभीषण यांची मदत झाली. हनुमंताने खास दूताचे काम करून सीतेला शोधून काढण्याचं रामाला वचन दिलेलं होतं आणि त्याप्रमाणे हनुमंत लंकेला गेलेले आहेत. लंकेमध्ये सीतेचा शोध घेत आहेत. आणि सीता ज्या उद्यानामध्ये बसलेले आहे त्या ठिकाणी हनुमंत पोहोचलेले आहेत. हनुमंताने मी रामाकडून आलोय याची खुणगाठ ओळख दाखवली. सीतेची खात्री पटली. त्यावेळेला सीतेनेही विश्वास ठेवून हनुमंताला आपलंस केलं. परंतु रावणाने इकडे मात्र हा हनुमंत जो आहे त्याला मोकळं सोडायचं नाही ठरलेलं होतं आणि त्याप्रमाणे अनेक संकट या हनुमंतापुढे उभी केली. परंतु सीतेने त्याच्या संरक्षणासाठी प्रार्थना केली आणि हनुमंत सुखरूपपणे तिथून निसटले. परंतु जाता जाता या हनुमंताने लंका पेटवून दिलीच आणि मग लीलया उडून गगनात पेटवी लंका हनुमंत हे गीत शब्दबद्ध झालं. लीलया उडुनी गगनाथ, लीलया उडुनी गगनाथ, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. नगार घन जिसे मारुती, जिसे परिते उच्च मारुती, आग वर्ष की नगरी वरते, गर्जना करी महाबाहो, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. शिखरावर त्यागे हार, कंदुक सातो उडे कपीवर, शिरगवाक्षी पुच्छ भयंकर, चालला नगर चेतवी, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका
इकडे सीतेची खात्री पटवून हनुमंत रामाजवळ आले. सीता सुखरूप असल्याचे सांगितले, परंतु अडचणीत असल्याचे देखील सांगायला विसरला नाही आणि तिच्या सुटकेसाठी योजना आखण्यास सुचवले. त्याप्रमाणे अखंड वानर सेनेच्या व विश्वकर्मा पुत्र नळ नामक वानराच्या सहयोगाने सागरी सेतू बांधण्याचे काम सुरू झाले आणि या सेतू बांधा सेतू बांधारे सागरी या वानर सेनेनं कामाला सुरुवात केलेली आहे. सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे गिरिराजाचे लेहणी खोडूनी गजांग शाद्या शिळा उचलुनी जळात द्यारे जबे ढकलुनी जळात द्यारे जबे ढकलुनी सेतू बंधने जोडुनी ओढ सेतू बंधने जोडुनी ओढ सदीप लंकापुरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे. अशा प्रकारे सेतूचे बांधकाम पूर्ण होताच वानर सेना संपूर्ण लंकेत घुसली. लंकेमध्ये धुमाकूळ घालू लागली आणि रावणाशी युद्धास प्रारंभ होणार एवढ्यात रामाने अंगदास सबुरीचा सल्ला देण्याचा विचार करावा असे रावणाला सांगण्यात आले. हाच तो राजधर्म. जा क्षणी जा रावणास सांग अंगदा, शेवटाचा करी विचार फिरून एकदा. या रावणाचं मत परिवर्तन करण्याचा रामाने मुद्दा मांडलेला आहे आणि तोच मुद्दा या गीताच्या माध्यमातून श्रीराम गात आहे. जाक्षणी रावणास सांगदा जाक्षणी रावणास सांगदा शेवटचा करी विचार फिरून एकदा शेवटचा करी विचार फिरून एकदा. नगरद्वार धासे तुलंगुनी रणरागिनी वानर गणजाई रंगुनी नगरद्वार धासे तुलंगुनी रणरागिनी गणजाई रंगुनी. जाई नष्टव शरण ये राघवास सोडुनी मला शरण ये राघवास सोडुनी मला शेवटचा खरी विचार फिरून एकदा शेवटचा खरी विचार फिरून एकदा शेवटचा खरी विचार फिरून एकदा. रामाचा हा सल्ला अर्थातच रावणाला मान्य झाला नाही. असा निरोप ऐकताच रावण चौताळला. त्याने आपल्या राक्षसांना अंगदाचा वध करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे हे राक्षस अंगदावर चाल करणार एवढ्यात अंगद तेथून निसटले. परंतु राम रावणाचे युद्ध मात्र सुरू राहिले आणि त्या भीषण धुमचक्रीमध्ये रावणाचा सारथी मारला गेला. तेव्हा रावण मात्र हतबल झाला आणि रावणाने आपला धाकटा बंधू कुंभकर्ण यास पाचारण केले. यावेळी कुंभकर्ण काय म्हणतो? योग्य समयी जागवले बांधवा. योग्य समय जागविले बांधवा मला लंकेवर काळ कठीण आज पातला लंकेवर काळ कठीण आज पातला. पाप्या प्रति आत्मघात दुष्कर्म्या नरकपात पाप्या प्रति आत्मघात दुष्कर्म्या नरकपात. अटळ चित्ते नियतीने नियम योजुला लंकेवर काळ कठीण आज पातला लंकेवर काळ कठीण आज पातला लंकेवर
काळ कठीण आज पातला. अशा प्रकारे कठीण काळ या लंकेवर आलेला असतो आणि कुंभकर्ण अतुल पराक्रम करीत आहे. वानराचे जथे संपविले, कैक वानरवीरांना ठार केले, सुग्रीवाला मूर्छित केले. याच वेळी रामानी बाण वर्षावाने कुंभकर्णाचे हातपाय तोडले. घोर पराक्रमी रावणपुत्र इंद्रजित याचा वध केला. राम रावणाचे घनघोर युद्ध सुरू झाले. यात रामाने रावणाचे मस्तक उडवले, परंतु रावण काही केल्या हार मानत नाही. हे समजतात शेवटी पिता महाप्रस्थाचा प्रयोग करून अगस्ती ऋषीने दिलेला बाण रावणाने ज्या वेळेला सोडला त्यावेळेला हा रावण कोसळला. हा रावण कोसळला. रावण कोसळला आणि तिथंच धारातीर्थी पडला. गतप्राण झाला. रामाचा विजय झाला आणि अप्सरा गंधर्वांचे विजय गीत सुरू झाले. हे राम रावणाचं युद्ध सुरू. यामध्ये द्रुपदेने देखील सहभाग घेतलेला असतो. लक्ष्मणाने तिला थोपवण्याचा प्रयत्न केलेला असतो. हनुमंताची साथ चाललेली असते. अशा सगळ्या धुमचक्रीमध्ये ज्यावेळेला रामाचा बाण सुटतो त्यावेळेला रावण गतप्राण होतो. रामाच्या पायाजवळ येऊन तो आपला देह सोडतो. अशा रीतीने रावण मारला जातो. श्री रामाने विभीषणाला रावणाचे अंतिम संस्कार करण्यास सांगितले. वैर फक्त मरणापर्यंतच असतं असं देखील रामाने आवर्जून दाखवून दिलं. इकडे हनुमंताने सीतेला ही वार्ता सांगितली. सीतेने राम दर्शनाची इच्छा प्रकट केली आणि किती यत्ने मी पुन्हा पाहिली, तू ते लीनते चारुते सीते, अशी रामाची अवस्था झाली. तरीही अग्निपरीक्षा घेऊनच रामाने सीताचा स्वीकार करवण्याचे ठरवले. अशा रीतीने या वनवासाला 14 वर्ष पूर्ण झाली. जानकीची स्वामिनी निरंतर माझी, सुता ही क्षमेची. बंधू लक्ष्मणाला आणि सेवक हनुमंताला घेऊन अयोध्या नगरीकडे राम निघाले. इकडे भरतानेही स्वागताची जंगी तयारी केली होती. संपूर्ण अयोध्या नगरी पुष्प वर्षावाने भारून गेलेले होते आणि त्याच वेळेला या नगरीमध्ये एकच जय जयकार घुमत होता. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. या ठिकाणी अयोध्या नगरीमध्ये या रामाचा 14 वर्ष वनवासानंतरचा जो सुखाचा काळ आहे तो संपन्न होतो आहे आणि राज्याभिषेक रामाचा या ठिकाणी होतो आहे. स्वर्ग सौख्य साकार, स्वर्ग सौख्य साकार. त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार.
रामा श्रीवार जय जयकार श्रीवार जय जयकार श्रीवार जय जयकार. अशा रीतीनं गीतांच्या माध्यमातून रामायण या जिवंत पात्रांच्या दृश्यांच्या माध्यमातून आपण अनुभवलेलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं आयोजित 100व्या नाट्य संमेलनामध्ये गीत रामायणाला संधी दिली त्याबद्दल आम्ही आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. रसिक प्रेक्षकांनी देखील अतिशय तन्मयतेने आणि शांततेने हा कार्यक्रम ऐकला त्याबद्दल रसिक प्रेक्षकांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी हा गीत रामायणाचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद मंडळी, धन्यवाद.